Hello student, welcome in today's session. In last session, we have completed the translation and transcription. That are the two phases, main phases of a protein synthesis. या चॅप्टरमध्ये आपण बघितलं डीएनएचं स्ट्रक्चर, डीएनएचं रिप्लिकेशन आणि प्रोटीन कसं तयार होतं. डीएनएला महत्त्वाचं काय काम असतं दिवसभर, काय करतात ते सेल सायकलमध्ये जेव्हा ते डुप्लिकेट होतात, रिप्लिकेट होतात तेव्हा त्यांचं नेमकं काम काय असतं. You know that in this world different types of organisms are present and every organism having a variation of characters, diversities in their character. Every organism have their morphological and genetic characters in varieties of phases. खूप वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर असतात. फक्त एक ऑर्गॅनिझम जरी कन्सिडर केला तरी आपल्याला मिलियन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक फीचर्स त्यांच्यामध्ये दिसतील आणि त्याच स्पीसीजच्या ऑर्गॅनिझममध्ये सेम त्याच कॅरेक्टरमध्ये खूप वेगवेगळेपणासुद्धा दिसतो. जसं आपण बघू की सपोज इन ह्युमन बीइंग्स हाईट इज देअर, इंटेलिजन्स इज देअर, डायव्हर्सिटी इज इन इंटेलिजन्स सीन इन केस ऑफ अ ह्युमन बीइंग्स. दॅट मीन्स एव्हरी कॅरेक्टर इट इज characterized by the set of genes, set of DNA in that organism. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये असणारं जे कॅरेक्टर आहे ते त्या ऑर्गॅनिझममध्ये असणाऱ्या DNAवर डिपेंड असतं. ऑर्गॅनिझम डिस्क्राइब्ड बाय ऑलवेज इट्स जेनेटिक कॅरेक्टर. मॉर्फॉलॉजी इज देअर बट बिहाइंड दॅट मॉर्फॉलॉजी जेनेटिक कॅरेक्टर इज रिस्पॉन्सिबल. प्रत्येक कॅरेक्टरच्या पाठीमागे DNA, क्रोमोझोम ज्याला आपण फायनली जीन्स म्हणूयात, फॅक्टर म्हणूयात, आणि त्या जीन्सला दिवसभर काय काम असतं तर ते त्यांचं रिप्लिकेशन करत असतात, mRNA बनवत असतात, mRNAच्या कोडिंगवरून प्रोटीन तयार करत असतात आणि प्रोटीन्स आर द रिझन ऑफ ऑल द फॅक्टर्स इन वर्ल्ड. कुठलं डिसीज आहे, कुठल्या अँटीजन्स आहेत, कुठला अँटीबायोटिक आहे, कुठलं एखादं पर्टिक्युलर वागणं आहे एखाद्या ऑर्गॅनिझमचं, ऑल थिंग्स आर कॅरेक्टराइज्ड बाय अ टाईप ऑफ प्रोटीन बिहाइंड इट. त्या पाठीमागे जे प्रोटीन आहे तेच त्याचं महत्त्वाचं कारण असतं आणि आपण हेच आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. टुडे वी विल गोइंग टू लर्न द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. हाऊ जीन इज एक्सप्रेस्ड. आपण कधी म्हणू जीन एक्सप्रेस झाला. आपण बघतोय दॅट सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरेक्टर, पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये एखाद्या कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असणारा DNA हा जीन म्हणवला जातो आणि तो जीन एक्सप्रेस झाला असं कधी म्हणू आपण. त्या पर्टिक्युलर तुकड्यासाठी न्यूक्लियसमध्ये त्या DNAसाठी mRNA तयार झाला, ट्रान्स्क्राईब झाला तो DNA आणि तो mRNA न्यूक्लियसमधून बाहेर आला आणि त्या mRNAवरचं कोडिंग वाचून ते अमायनो ॲसिड आणून त्याची एक लिंक बनवल्या गेली, म्हणजेच पॉलिपेप्टाईड चेन किंवा प्रोटीन तयार झालं. तर आणि तरच आपण काय म्हणू, तो जीन एक्सप्रेस झाला. जसं आपण एक्सप्रेस होतो, व्यक्त होतो. आपण कसं व्यक्त होतो, आपण स्पर्शातून व्यक्त होतो, आपण बोलून व्यक्त होतो, काही व्यक्ती चित्र काढून व्यक्त होतात, लिहून व्यक्त होतात. तसं जीन्स व्यक्त होण्याचं फक्त आणि फक्त एकच माध्यम आहे, डिफरंट टाईप्सचे प्रोटीन तयार करणं. आणि हे एक्सप्रेशन, हे जीनचं काम आहे ते कसं रेग्युलेट होतं. हाऊ जीन्स आर रेग्युलेट देमसेल्व्स, हाऊ दे आर रेग्युलेट देअर प्रोटीन सिंथेसिस. आता एक लक्षात ठेवायचं, एक्सप्रेशन ऑफ जीन इट इज नथिंग बट अ प्रोटीन सिंथेसिस अँड हाऊ दॅट प्रोटीन सिंथेसिस इज रेग्युलेटेड. तेच आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन अँड दिस इज द मेन इम्पॉर्टंट लास्ट फेज ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन अँड ओपेरॉन कन्सेप्ट. ओपेरॉन म्हणजे आपण म्हणतो एखाद्या रिलेटेड फंक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असणाऱ्या जीन्सचा ग्रुप म्हणजे ओपेरॉन. आणि आपल्याला ओपेरॉन कन्सेप्टसाठी जीन एक्सप्रेशनचं रेग्युलेशन माहीत असणं गरजेचं आहे. दॅट हाऊ अ जीन इज एक्सप्रेस्ड. बघा, किंवा कशाला म्हणू आपण जीन एक्सप्रेशन किंवा रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. इट इज द प्रोसेस बाय विच पॉलिपेप्टाईड चेन, आणि पॉलिपेप्टाईड चेनला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो, इट इज इन शॉर्ट कॉल्ड ॲज अ प्रोटीन. द प्रोसेस बाय विच पॉलिपेप्टाईड चेन और प्रोटीन इज फॉर्म्ड विथ द DNA, डिफरंट RNAs, अमायनो ॲसिड्स
देन जीन इज एक्सप्रेस्ड. कधी म्हणू आपण जीन एक्सप्रेस झालाय? अशी एक प्रक्रिया ज्याच्यामध्ये एक प्रोटीन तयार होतं DNA चा आधार घेऊन, वेगवेगळ्या RNAचा आधार घेऊन, रायबोसोम्सचा आधार घेऊन, डिफरंट अमायनो ॲसिड्स यूज करून, डिफरंट एन्झाईम्स यूज करून आणि डिफरंट टेम्परेचर, प्रेशर आणि pHच्या कंडिशन्स यूज करून. या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा एखादं प्रोटीन तयार होतं तेव्हा आपण काय म्हणू? अ जीन इज एक्सप्रेस्ड अँड इट इज रेग्युलेटेड ऑल्सो. What is the regulation of gene expression? The process by which polypeptide chain is formed using DNA, RNA, amino acid, ribosomal RNA and different enzymes. Then gene is expressed. तेव्हा आणि तेव्हाच आपण म्हणू की जीन एक्सप्रेस झालाय. बघा, हे जीन एक्सप्रेशन वेगवेगळ्या लेवलला होतं. द जीन इज एक्सप्रेस्ड ॲट डिफरंट लेवल. फॉर एक्झाम्पल, इट इज एक्सप्रेस्ड ॲट ट्रान्सक्रिप्शनल लेवल. व्हॉट इज द ट्रान्सक्रिप्शनल लेवल? आपण बघितलेलं आहे ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? इट इज द फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम द कोडॉन्स ऑफ DNA. DNA पासून DNAचा आदर्श समोर ठेवून, DNAचं कोडिंग समोर ठेवून mRNA तयार होणं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. आणि या ट्रान्सक्रिप्शनल लेवलला सुद्धा काही जीन रेग्युलेटेड होतात. When mRNA is produced from the DNA, that time also some genes are regulated. जेव्हा mRNA तयार होतं त्याचं कोडिंग लक्षात घेऊन लगेच प्रोटीन तयार होतं. देन प्रोसेसिंग लेवलला पण काही जीन एक्सप्रेस्ड होतात, रेग्युलेट होतात. कशाला म्हणू प्रोसेसिंग आपण? इन शॉर्ट त्याला आपण स्प्लायसिंग म्हणतो. व्हॉट इज द स्प्लायसिंग? यू से व्हेन mRNA इज प्रोड्यूस्ड इनसाइड द न्यूक्लियस आफ्टर द फॉर्मेशन ऑफ mRNA, इट इज टू बी मॅच्युअर्ड फर्स्ट. तो मॅच्युअर झाला पाहिजे पहिल्यांदा, नंतर त्याच्यावर काय होतं? ट्रान्सलेशन होतं. कसं मॅच्युरेशन होतं किंवा कसं प्रोसेसिंग होतं mRNAवर? फर्स्ट 3 प्रोसेस होतात मॅच्युरिटीसाठी: स्प्लायसिंग, कॅपिंग अँड टेलिंग. व्हॉट इज डन इन द स्प्लायसिंग? दॅट पर्टिक्युलरली mRNA when it is produced, it is having some translational पार्ट और सम नॉन ट्रान्सलेशनल पार्ट. काही भाग महत्त्वाचे असतात, काही भाग महत्त्वाचे नसतात. सम आर एक्सप्रेस्ड पार्ट, सम आर अनएक्सप्रेस्ड पार्ट, अँड दॅट आर कॉल्ड ॲज एक्झॉन्स अँड इंट्रॉन्स. एक्झॉन्स दे आर एक्सप्रेस्ड, इंट्रॉन्स दे आर नॉट एक्सप्रेस्ड. पण अशा वेगवेगळ्या भागांनी बनलेला हा जो mRNA, त्यातले इंट्रॉन्स काढून टाकायचेत, अनएक्सप्रेस पार्ट काढून टाकायचेत, त्यालाच आपण स्प्लायसिंग म्हणतो. रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स फ्रॉम द अनमॅच्युअर्ड mRNA. आणि मग तो काय होतो? स्प्लाइस्ड होतो, आहे की नाही? तर प्रोसेसिंग mRNAचं म्हणजे काय? स्प्लायसिंग, किंवा वेन देर इज अ रिमूव्हल ऑफ इंट्रॉन्स फ्रॉम द mRNA, देन ऑल्सो जीन इज एक्सप्रेस्ड ॲट दॅट टाईम. या प्रोसेसिंगमध्ये सुद्धा आता स्प्लायसिंग एक होतं, मिथिल ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेटची कॅप एक लागते 5' एंडला आणि ॲडिनालेट रेसिड्यू 3' एंडला लागतो. ह्या तिन्ही प्रोसेसने mRNA मॅच्युअर्ड होतो. पण स्प्लायसिंग किंवा प्रोसेसिंग लेवल कशाला म्हणू आपण? जेव्हा इंट्रॉन्स रिमूव्हल होतात, mRNA मॅच्युअर्ड होत असतो स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंगनी, त्या लेवलला सुद्धा काय होतं? जीन एक्सप्रेशन होतं, रेग्युलेशन होतं जीन एक्सप्रेशनचं. म्हणजे जेव्हा DNA पासून mRNA तयार होतो, त्या mRNAमधून इंट्रॉन्स नावाचे भाग काढून टाकले जातात, तेव्हा सुद्धा जीन एक्सप्रेशन रेग्युलेट होतं. थर्ड, ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA from nucleus to the cytoplasm. Where mRNA is synthesized? It is synthesized inside the nucleus, and after the processing it gets matured and it is transported from nucleus to cytoplasm. ट्रान्सक्रिप्शन मध्ये DNA पासून mRNA तयार होतो, तो मॅच्युअर असतो, त्याच्यावर काही प्रक्रिया कराव्या लागतात आणि नंतर तो ट्रान्सलेशनसाठी सायटोप्लाझममध्ये येतो. आणि जेव्हा त्याचं ट्रान्सपोर्टिंग होत असतं तेव्हा सुद्धा जीन काय होतात? जीनचं एक्सप्रेशन रेग्युलेट होतं. आणि फोर्थ वन आहे ॲट अ ट्रान्सलेशनल लेवल. व्हॉट इज ट्रान्सलेशन? इट इज द फॉर्मेशन ऑफ अ पॉलीपेप्टाइड चेन बाय द codons on the mRNA. It is reading of codons on mRNA, and with the help of that amino acid link is polypeptide chain is formed. That is called translational level. म्हणजे जेव्हा प्रोटीन सिंथेसिसची लास्ट फेज आहे तेव्हा सुद्धा जीन एक्सप्रेशन काय होतं? रेग्युलेट होतं. The regulation of gene expression takes place at different level. First, transcriptional level, when mRNA is synthesized from DNA. That time also regulation takes place. Second, processing or splicing, that is when introns are removed from the exons. That time
regulation also takes place. When mRNA is transported from nucleus to cytoplasm, that time regulation is also takes place. And translational level, when there is a formation of a polypeptide chain by the codons on mRNA, at that time genes are also expressed. तर या चारही वेळी, या चारही प्रोसेसच्या वेळीस जीन एक्सप्रेशन रेग्युलेट होतं. ठीक आहे. देन बघा, फॉर डिफरंट फंक्शन्स जीन्स आर एक्सप्रेस्ड इन अ सेल. सेलमध्ये वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी जीन्सला ग्रुपमध्ये एक्सप्रेस व्हावं लागतं. म्हणजे डिफरंट फंक्शन्ससाठी कारणं असतात प्रोटीन्सच, आणि ते प्रोटीन तयार करण्यासाठी जीन्सला एक्सप्रेस्ड व्हावं लागतं. प्रोटीन तयार होणंच म्हणजे जीन्स एक्सप्रेस्ड होणं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे ई कोलायमधलं. E. coli, it is just as member of kingdom Monera. It is one of the bacteria which is having a life of 20 minutes. It is used in large extent in a biotechnological microbiological experiment because it gives the result as early as possible. खूप लवकर रिझल्ट मिळतात त्याचे, म्हणून E. coli वापरला जातो. बघा, that in E. coli one of the enzyme is synthesized and enzymes are nothing but proteins. बघा, ई कोलायमध्ये बीटा गॅलेक्टोसिडेज नावाचं एक एन्झाईम तयार होतं. पण ते कधी तयार होतं बघा, वेन देर इज अ प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज शुगर इन द एन्व्हायरमेंट ऑफ ई कोलाय. जिथं ई कोलाय आहेत, सपोज दे आर प्रेझेंट इन आवर इंटेस्टाईन, देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ लॅक्टोज शुगर इन आवर इंटेस्टाईन, दॅट टाईम दे आर सिंथेसायझिंग द बीटा गॅलेक्टोसिडेज एन्झाईम. ते काय तयार करतील? बीटा गॅलेक्टोसिडेज एन्झाईम सिंथेसाइज करतील. कशासाठी? तर लॅक्टोज शुगरचं गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. काय बघितलं? इन ई कोलाय बीटा गॅलेक्टोसिडेज एन्झाईम इज सिंथेसाइज्ड फॉर द कन्व्हर्जन ऑफ लॅक्टोज शुगर. लॅक्टोज इज वन ऑफ द डायसॅकराइड. दुधातली साखर आहे ती. दूध विदाऊट साखरेचं जरी पिलं तर किंचित गुळमुट लागतं. तो थोडासा गोडपणा त्याच्यामध्ये लॅक्टोज या डायसॅकॅराइडमुळे येतो, आणि लॅक्टोजचं कन्व्हर्जन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज नावाच्या मोनोसॅकॅराइडमध्ये केलं जातं. कधी? जेव्हा वातावरणात लॅक्टोज आहे तेव्हा ई कोलाय बीटा गॅलेक्टोसिडेज सिंथेसाइज करतात. म्हणजे बघा, when there is a presence of lactose sugar, then and then only beta galactosidase is synthesized in E. coli. म्हणजे लॅक्टोज असेल वातावरणात तरच त्यांच्या शरीरात बीटा गॅलेक्टोसिडेज तयार होईल अथवा नाही तयार होणार. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द केमिकल एन्व्हायरमेंट अराउंड द ॲटमॉस्फिअर ऑफ दॅट ई कोलाय, दे सिंथेसायझिंग देअर एन्झाईम्स, दे सिंथेसायझिंग देअर प्रोटीन्स, दे रेग्युलेट देअर जीन. म्हणजे केमिकल एन्व्हायरमेंटवर डिपेंड असतं त्यांचं जीन रेग्युलेशन. बघा, लॅक्टोज इज कन्वर्टेड इन टू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. इट इज द हायड्रोलिसिस. It is the breakdown of lactose sugar, and it is takes place only with the help of this enzyme beta galactosidase. It is synthesized by E. coli on depending upon presence of lactose or not. बघा, if no lactose is there, beta galactosidase is not produced. लॅक्टोज जर नसेल तर बीटा गॅलेक्टोसिडेज प्रोड्यूस होईल का? नाही होणार. प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स डिपेंड्स अपॉन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. एन्झाईम्स किंवा प्रोटीन हे बाजूच्या वातावरणावर, आपल्या शरीरात स्टमकच्या काही सेल्स आहेत, तर स्टमकच्या बाजूला असलेल्या एन्व्हायरमेंटवरून त्या ठरवतील की पर्टिक्युलर प्रोटीन तयार करायचं आहे का नाही आहे, पर्टिक्युलर हार्मोन्स तयार करायचं आहे का नाही आहे. ठीक आहे. देन बघा, सम ऑफ द एन्झाईम्स जस्ट लाईक दॅट इन ई कोलाय. ई कोलाय ॲडॅप्ट विथ एन्व्हायरमेंट. दे ॲडॅप्ट विथ एन्व्हायरमेंट. ॲडॅप्ट म्हणजे ॲडजस्ट. They adapt with environment by the enzyme formation. Such adaptive enzymes are called as inducible enzymes. बघा, beta galactosidase, this is the one of the enzyme which is synthesized by the E. coli. Beta galactosidase कोण तयार करते? E. coli तयार करतं. But when it is synthesized, when only lactose is available. आता बघा, E. coli adapt with the environment. When lactose is present, beta galactosidase is synthesized. When lactose is absent, beta galactosidase is not synthesized. That time E. coli adjusts with the environment by enzyme formation and by the presence of substrate. बघा, त्याच्याकडे रिएक्टंट किती प्रेझेंट आहे? लॅक्टोज. आणि
वातावरण कसं आहे त्यावरून ते एन्झाईम तयार करतात आणि असं एन्झाईम तयार होणं त्या एन्झाईम्सला आपण काय म्हणू सच ॲडॅप्टिव्ह एन्झाईम्स मीन्स दे आर ॲडजस्टेबल एन्झाईम अकॉर्डिंग टू द प्रेझन्स ऑफ लॅक्टोज. लॅक्टोज आहे का त्यावरून बीटा गॅलेक्टोसिडेज तयार होईल. म्हणजे बीटा गॅलेक्टोसिडेज हा ॲडजस्ट करणारा एन्झाईम आहे केमिकल्स आणि सबस्ट्रेटवर. ते कुठल्या सबस्ट्रेटवर रिॲक्ट होणार आहेत लॅक्टोजवर. म्हणजे लॅक्टोज आहे की नाही वातावरण कसं आहे त्यानुसार तयार होणाऱ्या एन्झाईम्सला आपण काय म्हणू इंड्युसिबल एन्झाईम्स. सम एन्झाईम्स आर सिक्रेटेड ओनली डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट ओनली डिपेंडिंग अपॉन द केमिकल एन्व्हायरमेंट अराउंड दॅट ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या शरीरात तयार होणारे एन्झाईम्स हे बाजूच्या वातावरणावर आणि त्या रिॲक्टंटवर आधारित असतात आणि तरच ते तयार होतात. तेव्हा त्या एन्झाईम्सला आपण इंड्युसिबल एन्झाईम्स म्हणू. अँड दॅट द प्रोसेस इज कॉल्ड ॲज इंडक्शन. कशाला म्हणू बघा अ सेट ऑफ जीन इज स्विच्ड ऑन वेन देर इज अ मेटाबोलाइज्ड न्यू सबस्ट्रेट. बघा when new reactant is mechanized, when new reactant is processed, जेव्हा नवीन रिॲक्टंटवर प्रक्रिया होत असते एखादी प्रोसेस चालत असते त्यावेळेस एक जीनचा सेट त्यांचं मेकॅनिझम स्विच ऑन करतो सुरू करतो त्या प्रोसेसला इंडक्शन म्हणतो. इंडक्शन म्हणजे स्वतःहून निर्मिती करणं स्वतःहून निर्माण होणं. अ सेट ऑफ जीन इज स्विच्ड ऑन म्हणजे एक जीनचा सेट काम करायला लागतो. स्विच ऑन म्हणजे त्यांचं मेकॅनिझम सुरू होतं. कधी जेव्हा एखादा नवीन सबस्ट्रेट वातावरणात दाखल होतो आणि तो स्वतःचं मेटाबॉलिझम सुरू करतो तेव्हा ते जीन काय होतात त्यांचं काम सुरू करतात. स्वतःहून जीनचं काम सुरू होणं ह्या एन्झाईम्सच्या आधारे त्या सबस्ट्रेटच्या आधारे त्या प्रोसेसला आपण काय म्हणूयात इंडक्शन म्हणूयात. दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्शन. दिस इज द प्रोसेस called as regulation of gene expression. कशाला म्हणू regulation of gene expression? How gene is expressed when protein is synthesized. What is the work of DNA? Synthesis of protein. That means a process by which polypeptide chain or protein is produced formed with the DNA, mRNA, amino acids, tRNA, ribosomes. Then gene is expressed. केव्हा म्हणू जीन एक्सप्रेस झालं आहे रिलेटेड प्रोटीन तयार झालं की जीन एक्सप्रेस झाला आहे. जीन वेगवेगळ्या लेवलला एक्सप्रेस होतो. ट्रान्स्क्रिप्शनल लेवलला mRNAच्या प्रोसेसिंग लेवलला mRNA जेव्हा न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये ट्रान्सफर होतो तेव्हा आणि mRNAवरचा कोडॉन रीड करून अमायनो ॲसिडची लिंक तयार होते म्हणजे ट्रान्सलेशन होतं तेव्हा. आणि सगळ्या वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी वेगवेगळे जीन्स रिस्पॉन्सिबल असतात एका पर्टिक्युलर सेलमध्ये. जसं की ई कोलायमध्ये बीटा गॅलेक्टोसिडेज नावाचा एक एन्झाईम आहे जे प्रोटीन आहे. एन्झाईम म्हणजे प्रोटीनच असतं. दिस प्रोटीन इज सिंथेसाइज्ड ओनली लॅक्टोज इज अवेलेबल अँड फॉर द हायड्रोलिसिस फॉर द ब्रेकडाऊन ऑफ लॅक्टोज इन टू गॅलेक्टोज अँड ग्लुकोज बीटा गॅलेक्टोसिडेज इज नेसेसरी. When lactose is present, beta galactosidase is synthesized. When lactose is absent, beta galactosidase is not synthesized. That means secretion of this enzyme, this protein, means gene is regulated only in the presence of substrate. त्यावरून एक आपण स्टेटमेंट काय ग्राह्य धरायची की प्रोटीन तयार होणं म्हणजे जीन रेग्युलेट होणं आहे. प्रोटीन इथं कुठलं आहे बीटा गॅलेक्टोसिडेज एक एन्झाईम आहे. एन्झाईम म्हणजे प्रोटीनच असतं आणि ते प्रोटीन तयार होणं कुणावर डिपेंड आहे केमिकल एन्व्हायरमेंटवर डिपेंड आहे. दॅट production of enzymes depend upon the chemical environmental condition in an organism. That कशाला म्हणू आपण इंड्युसिबल एन्झाईम्स. आता इथं बघा जीन एक्सप्रेस झाला म्हणजे काय झालं प्रोटीन तयार झालं. ते एन्झाईम तयार झाला म्हणजे जीन एक्सप्रेस झालं. पण जीन एक्सप्रेशन ह्या सबस्ट्रेटवर अवलंबून आहे केमिकल एन्व्हायरमेंटवर अवलंबून आहे. काही एन्झाईम्स बघा ई कोलाय ॲडॅप्ट विथ केमिकल एन्व्हायरमेंट अँड सबस्ट्रेट बाय एन्झाईम फॉर्मेशन. काही एन्झाईम तयार करून ई कोलाय त्याच्या बाजूच्या वातावरणाशी सबस्ट्रेटशी ॲडजस्ट करतो. त्या एन्झाईम्सला आपण काय म्हणतो इंड्युसिबल एन्झाईम्स म्हणतो. सम एन्झाईम्स आर सिक्रेटेड इन द नेसेसिटी ऑफ द ॲडजस्टमेंट विथ केमिकल एन्व्हायरमेंट. जेव्हा ई कोलायला वातावरणाशी एकरूप व्हायचं ॲडजस्ट करायचं तेव्हा ते काही एन्झाईम्सची निर्मिती करतं. त्यांना आपण इंड्युसिबल एन्झाईम्स म्हणतो आणि त्या प्रोसेसला आपण इंडक्शन म्हणू. जेव्हा काही जीन्सचे ग्रुप हे त्यांचं काम सुरुवात करत असतात जेव्हा नवीन सबस्ट्रेट वातावरणात येतो तेव्हा त्याला आपण काय म्हणू इंडक्शन म्हणू. when a group of gene, when a set of genes switched on its mechanism, when they start their mechanism by the presence of substrate,
एखाद्या रिएक्टंटच्या आधारावर जीन आपलं काम सुरू करतात प्रोटीन तयार करण्याचं, आणि प्रोटीन तयार झालं म्हणजे जीन एक्सप्रेशन झालं आणि ते रेग्युलेट होणं म्हणजे नेहमी ते पुढच्या पिढीपर्यंत तयार होणं, त्याला आपण रेग्युलेशन म्हणू, त्याला आपण इंडक्शन म्हणू. This is the regulation of gene expression which is necessary for the study of operon concept. How gene is regulated? It is regulated on the basis of substrate. It is regulated on the basis of that chemical environment of a cell. It is regulated at various level. This is all for today. Thank you student for today's video.